MSEDCL महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणारी संस्था आहे, ज्याची महाराष्ट्रात मोनोपोली चालते, ज्याला इलेक्ट्रिसिटीसाठी महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या क्षेत्रावर कोणीही कॉम्पिटिटर नाही। त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर महावितरण तडजोड हा विषयच करत नाही। त्यातच या महावितरणसारख्या कंपनीला पर्याय म्हणून सोलरची धूमधाम ही जोरात चालू झाली ती 2016 पासून। आणि याच सोलरमुळे इलेक्ट्रिसिटी डिसेंट्रलाइज झाली आणि ग्राहक वीज तयार करणारे आणि वीज वापरणारे या दोघांच्याही भूमिकेत दिसू लागले। हळूहळू वाढता प्रभाव आणि सोलर ग्राहकांची संख्या कमी किंवा कंट्रोल करण्यासाठी महावितरणने आपल्याच नियमावलीमध्ये बदल करू लागली। सोलर बसवणाऱ्या ग्राहकांना 20 वर्षाचे ॲग्रीमेंट करून दिले आणि याच 20 वर्षाच्या ॲग्रीमेंटला केराची टोपली दाखवून 20 महिन्यापासूनच यावर अंकुश आणायला सुरुवात केलं। नियमावलीत बदल करता करता आता तर सोलर हा कॉन्सेप्ट इतिहास जमा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। ते फक्त एंड युजरसाठी, म्हणजे जे सोलर लावून ग्राहक 15 वर्षे फ्री इलेक्ट्रिसिटी मिळणार हे गृहीत धरून निर्धास्त होते, त्याच ग्राहकांच्या सोलरवर महावितरणने अंकुश लावले। सोलर पॅनल ग्राहकापर्यंत पोहोचवणारे जे वेंडर्स किंवा सोलर इंटिग्रेटर आहेत, त्यांना थांबवता आलं तर सोलर आपोआपच थांबेल हे महावितरणच्या लक्षात आलं आणि नियम दर 15 दिवसाला बदलू लागले। पहिला नियम समजत नाही तोपर्यंत दुसरा, मग तिसरा, चौथा अशी माळ लागली, कारण सर्वसामान्य ग्राहकातून महावितरणला काहीच विरोध होताना दिसत नाही। विरोध करतायत ते फक्त सोलर इंटिग्रेटर। मग सोलर इंटिग्रेटरचा विरोध हा व्यावसायिक विरोध होतो, मग महावितरण दाद देत नाही ना सरकार सोलरला खुलं समर्थन देतं तरीही महावितरणसारख्या कंपन्यांना आळा घालू शकत नाही। फक्त आळाच नाही तर अशा महावितरणच्या या सोलरवरती येणाऱ्या अंकुशावरती सरकार मूक संमती देत असावं। सध्याच्या महावितरणचा सोलर कॅपॅसिटी मर्यादेचा जो नियम आहे, तो नियम लागू झाल्यानंतर सोलर हा कॉन्सेप्ट महाराष्ट्रातून जवळजवळ हद्दपारच झाला आहे, या कन्क्लुजनपर्यंत येण्यास काही हरकत नाही।